हॅलो बंडू फक्त पाण्याची बॉटल दे. हॅलो हॅलो यस पंचांचा अधिकृत इशारा आलाय. मॅचला सुरुवात होते. षटक क्रमांक पहिला समोर आपण गणेश पाटीलला पाहतोय तर नॉन स्ट्रायकर सदानंद. विलास बालू पाटील षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. दुरून क्षेत्ररक्षक सचिन चेंडूपर्यंत पोहोचलाय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. पहिला बॉलवर 2 धावा आल्यात. गणेश पाटीलच्या बॅटमधून एक चांगला फटका आपण त्या ठिकाणी पाहिला. तर पुन्हा एकदा विलास बालू पाटील षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. अप्रतिम फटका. चेंडू निघून जातोय पहिल्या टप्प्यावर. सीमा रेषा पार. 4 धावा. चौकार. नक्की अप्रतिम शॉट बघितला आपण. अगदी सरळ हाताने खेळून काढलेला होता लॉंग ऑनच्या दिशेनं. एका टप्प्याने सीमेच्या बाहेर गेला होता चेंडू. अप्रतिम शॉट. आणि तसं खेळावं लागेल जर संदेश या स्पर्धेत टिकायचा असेल. कारण जर बघितलं आपण जॉली कामोदकर हा संघ खूप मोठा संघ आहे आणि अशा संघासमोर खेळताना तुम्हाला धावांचा ओघ हा नक्की वाढवावा लागेल. अगदी बरोबर आहे. कारण नॉकआउट स्पर्धा तुम्ही खेळतायत. अर्थातच तुम्हाला प्रत्येक मॅच जी आहे ती जिंकायचीच आहे. हरलात तर मात्र थेट घरी जावं लागेल. आणि त्या दरम्यान आपण पाहतोय की जॉली क्लब कामतगर संघ एक तगडा संघ आहे. होमसाई पीसे टीमला देखील कमी लेखून चालणार नाहीये. हा संघ देखील भरपूर मजबूत आहे. तेवढंही सोपं नसणार आहे जॉली कामतगर टीमला. षटकातील पुढचा बॉल. विलास बालू पाटील पुन्हा एकदा. या वलेस दांडी गुल त्रिफलाची फलंदाज बाद. गणेश पाटील बॅक टू द डगआउट. काय चेंडू फेकला होता. अगदी ब्लॉक होल मध्ये चेंडू फेकला होता विलास बालू यांनी. या चेंडूच्या मागे आपलं सर्व अनुभव पणास लावलं होतं आणि अगदी ब्लॉक होल मधून स्टंपवर आदळला होता हा चेंडू आणि त्रिफलाची बाद होतोय फलंदाज. डीजे अभि आपण या ठिकाणी संपर्क साधा. या आधीच्या बॉलवर आपण चौकार पाहिला आणि त्यानंतर मात्र विलास बालू पाटीलने यास गणेश पाटीलला सांगितलंय हम भी किसी से कम नाही. काही अफलातून चेंडू त्या ठिकाणी फेकला होता. गणेश पाटीलकडे कोणत्या प्रकारचं उत्तर नाहीये. त्रिफला उद्ध्वस्त केलाय त्या ठिकाणी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनॅट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती सनी पाटीलला आपण पाहतोय. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. चांगली फलंदाजी करू शकतोय. मोठे फटके खेळू शकतो. ही क्षमता त्याच्यामध्ये आहे. परंतु या मॅचच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारचं योगदान आपल्या टीमला देईल. वेलकम प्रेमनाथजी पाटील गंगामाता गोंदवली टीमचे कॅप्टन. त्याचबरोबर गोपीनाथ मात्रे दादा आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. गंगामाता गोंदवली मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्या दरम्यान मिसफील्ड झाली आहे. या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी झाली आहे त्या ठिकाणी आणि शशीदादा क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमा पार. चौकार. नक्की चुकीला माफी नाहीये. अगदी स्क्वेअर ड्राईव्ह केला होता बघितला आपण. अगदी शॉर्ट कव्हर मधून चेंडू सरसला होता. वाटलं होतं क्षेत्ररक्षण चांगलं होईल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं. पण चेंडूने हलकीशी उलकावणी दिली आणि चेंडू सीमेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी चौकार. यस या षटकातील दुसरा चौकार आपण त्या ठिकाणी पाहतोय. वेलकम नितीन दादा बाजागे आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रवीण भाऊ प्रमोद दादा नक्की आपलं हार्दिक स्वागत. वराल देवी ताडाली संघाचे सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम आपला विलास बालू पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वलेचा बॉल फटका फसलाय. चेंडू अवैध आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली चुकी करतायत. पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळते त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट झाल्या. अगदी हाफ माइंडने खेळला होता मी तर म्हणेन. असं वाटलं होतं की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. बघा टप्पा पडल्यानंतर असं वाटलं होतं की मोठा फटका खेळतोय पण कुठेतरी त्याची ताकद कमी पडली होती आणि कुठेतरी चेंडू हवेत होता. चांगलं त्या ठिकाणी कमबॅक करायला हवं होतं क्षेत्ररक्षकानं. सहज सोपा झेल सुटलाय. ताकदीसोबत टायमिंग देखील अचूक असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादा मोठा फटका परावर्तित करताय त्यावेळेस मात्र यावेळेस टायमिंग चुकीचं झालं होतं. मिस टाइम फटका. चेंडू थोडा वेळ हवेत होता. मात्र सनी पाटील त्या ठिकाणी सुखरूप आहेत. कॅच ड्रॉप झाली आहे. विलास बालू पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल.
या बॉलर्स देखील बॅटची काढायला लागली आहे. शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला जातोय. सिंगल कंप्लीट. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. एक गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 13 धावा. एक चांगले खेळाडू अर्थातच विजय गुलबी यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद विजय गुलबी. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच खूप खूप धन्यवाद विजयदादा. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलं होतं विलास पाटील यानं. एक गडी बाद केला आहे पण धावा खर्च केल्या त्या 13 रन्स ऑन बोर्ड. यस हे आमचं मॅजिक बॉक्स तुम्ही पाहू शकता. त्या ठिकाणी संदीप पाटील सँडी सोबतच नक्कीच इतर सहकारी देखील आनंद घेत आहेत या मॅचचा. सन्माननीय योगेश दादा दलबी यांचे या ठिकाणी शुभ आगमन होतोय. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. त्या दरम्यान हा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीप मिड विकेटला चेंडू उचलला जातोय. सिंगल कंप्लीट. अगदी योग्य वेळेस त्या ठिकाणी आपण पाहतोय की परतावलाय. त्या ठिकाणी नकार दिलाय सनी पाटीलने दुसरी धाव घेण्यासाठी. दोन्ही फलंदाज सुखरूप आहेत. फक्त आणि फक्त सिंगल कंप्लीट. यस सन्माननीय सचिन दादा माली यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. सचिन माळी आपलं हार्दिक स्वागत आहे. चौथा हिरवा संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. दिलीप बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल कट केलाय. या खाली क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल होतोय. दोन क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू थर्ड मॅन सीमा रेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. यस बॅटची कडा जरूर लागली मात्र नशिबाची साथ सदानंदला मिळतीये. सोबतच जोमसाई पीसे टीमला देखील 4 धावा मिळाल्या त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. या वलेचा बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अरविंद चेंडू उचलतोय मात्र अंडरआर्म थ्रो आपण पाहतोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 2 नॉट 20. 20 धावा धावफलकावर आपण पाहतोय. नक्कीच बघितला आपण संदेश. जर तुम्ही सीमेलगत क्षेत्ररक्षण करतायत तर अंडरआर्म थ्रो तुमचा त्या ठिकाणी जमणार नाहीये मित्रांनो. थ्रो अचूक असायला हवा. तो स्टंपपर्यंत पोहोचायला हवा. कारण तुम्ही अंडरआर्म थ्रो करतायत तर फलंदाजांना धाव घेण्याची संधी देताय. या बॉलेचा बॉल ऑन साइडला डीप फाईन लेगला देखील चुकी पाहायला मिळते. शेवटच्या क्षणी चेंडू अडवला गेलाय. तीन धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज आणि या तिहेरी धावेने धावसंख्येत बदल होतोय. धाव होत आहेत 23 रन्स ऑन बोर्ड. एक चांगली सुरुवात आहे संदेश. जर बघितला आपण या ठिकाणी पिसे संघाची सुरुवात जर बघितली दुसऱ्या षटकाची या ठिकाणी सुरुवात आहे आणि त्यामध्ये 23 धावा आणि फक्त एक फलंदाज बाद केलाय. म्हणजे चांगली सुरुवात. नक्कीच महत्वाचा गडी जरूर बाद झालाय मात्र धावांवर रोख लावलं नाहीये. धावा चालू आहेत. धावा येत आहेत टीम पिसेला. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हवा तसं संपर्क नाहीये. दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरेल का? यस इज गॉन. फलंदाज बाद. रनआउटची विकेट. हवा पाल्या मामा. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता दोन्ही फलंदाजांनी पण कुठेतरी या ठिकाणी गती धावण्याची गती थोडीशी कमी पडली आणि फलंदाज या ठिकाणी धावची चोरपण बाद झालाय. दुसरा गडी बाद होतोय ओमसाहेब पिशे संघाचा.
चौथ्या क्रमांकावर एक नवीन फलंदाज येतोय. ते मात्र काही चेंडू शिल्लक असतील या दुसऱ्या षटकातील चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण धावांचा ओघ चांगल्या प्रकारचा आहे. येणारे काही चेंडू शिल्लक आहेत, 2 षटका अजूनही पडायचे आहेत आणि या षटकामध्ये 10 ते 12 सरासरी तरी राखावी लागेल. चंदू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मॅन इन रेड कॅप. षटकातील पुढचा बॉल दिलीप फौजदार बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल आल्या विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. 2 गडी बाद 24 धावा धावफलकावर आहेत. अगदी 12च्या सरासरी 2 षटकामध्ये धावा काढल्या ते ओमसाहेब पिसे संघानं. 12ची सरासरी म्हटली तरी चांगलं आहे, तरी पण 12च्या सरासरीने धावा करतायत तरी 48 रन्स आपण जोडताय. तर 48 रन्स म्हटलं की थोडंसं आव्हानात्मक रन्स या ठिकाणी धावा असतील, थोड्या चॅलेंजिंग धावा असतील, पण इथे मात्र 12च्या सरासरी ही राखावी लागेल किंवा या ठिकाणी थोडंसं रोखावं लागेल येणाऱ्या गोलंदाजांना. यस शशीदादा, जर तुमच्याकडे बॉलिंग अटॅक जर चांगला आहे तर मात्र 40 ते 45 धावा देखील पुरेशा होतात. कारण याआधी देखील पाहिलं आम्ही तुमच्या संघाला फक्त आणि फक्त 33 धावा बनवायच्या होत्या टीम श्री कालिका माता कालवारला, परंतु त्या तुम्ही बनवू दिल्या नाहीयेत. अर्थातच रजनी क्रिकेट आहे, वातावरण जे आहे नक्कीच दमट असतंय आणि या ठिकाणी तुम्ही खेळत असताना मात्र तुमच्याकडे जर 40+ किंवा 40-45 धावा आहेत तर मात्र त्या नक्कीच सेफ असतील. नाही, अगदी बरोबर आहे. बघा, तुमच्या गोलंदाजी जर चांगले असतील तर तुमच्या त्या धावा किती आहेत, धावा तुमच्या किती आहेत ते डिफेंड करण्याचं तुमचं चॅलेंज असेल. आणि त्या पहिल्या सामन्यामध्ये दिवा संघाने अतिशय चांगल्या प्रकारे चॅलेंज स्वीकारलं आणि ते पार सुद्धा केलं. त्यानंतर मात्र त्याने 48 धावा केल्या आणि त्या सुद्धा त्यांनी डिफेंड केल्यात. बघायचं या ठिकाणी कशा प्रकारे ओमसाहेब पिसे धावसंख्या, कारण 12च्या सरासरी आतापर्यंत 24 धावा त्यांनी पटकावलेल्या आहेत. तिसऱ्या षटकाच्या हाताने करण्यासाठी गोलंदाज येतो राईट आर्म ओव्हर द विकेट करण्यासाठी सचिन एक अनुभव आहे, सचिनच्याकडे खूप अनुभव आहे. यस 40+ क्रिकेट तुम्ही पाहताय, अनुभवाचा भंडार. षटकातील पहिला बॉल, या वलयचा बॉल भरपूर चांगला होता, बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. अगदी जलद गतीने चेंडू फेकला होता सचिन. बघा, राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताय. चेंडू टेलिव्हिजन स्क्रीनवर तुम्ही कॉम्बॉक्स आमचं पाहू शकता, ज्या ठिकाणी माझ्या उजव्या बाजूला आमचे पंच सुनील म्हात्रे सर मात्र या वेळेस ॲज अ स्कोरर म्हणून आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. तर त्यांच्या उजव्या बाजूला द व्हॉइस ऑफ दिव्य भिवंडी अर्थातच शशीदादा म्हात्रे जे TDC बँकचे मॅनेजर देखील आहेत. त्यांच्या मॅचेस आज पाहायला मिळाल्या, 2 मॅचेस जिंकल्यात मात्र आज कॉम्बॉक्समध्ये. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल देखील भरपूर चांगला होता मात्र यष्टीरक्षक बीट झालाय. लॉंग स्टॉप रिझनकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षण सजवलंय त्यासाठी. सिंगल कंप्लीट. 1 धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतंय नक्कीच उद्योजक धीरज म्हात्रे साहेबांचं. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच पुढच्या मॅच मध्ये आपण त्यांना इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. वेलकम धीरज म्हात्रे साहेब. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये 24 धावा होत्या. त्यानंतर या षटकाची सुरुवात पहिल्या 3 बॉलचा खेळ झालाय आणि फक्त 1च धाव खर्च केली आहे त्या ठिकाणी शशी दादा म्हात्रे. नक्कीच बघा, व्हेरिएशन बघायला मिळते, थोडंसं गतीमध्ये व्हेरिएशन बघा. पहिले 2 चेंडू बघितला तर आपण मीडियम फेसर गोलंदाजी केली होती. त्यानंतर तिसरा चेंडू अतिशय जलद गतीने फेकला होता. जर आपल्या टीव्ही स्क्रीन बघितला सचिनची गोलंदाजी. आता मात्र थोडासा हुक केला चेंडूला. चेंडू डीप स्क्वेअर लेगकडे आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील अतिशय जलद गतीने पूर्ण केली आहे. बघा, दबाव टाकावा लागेल. या अगोदर देखील चेंडू बघितला आपण, नॉन स्टॉप थर्डमॅनला गेला होता, तिथे थोडीशी धावगती कमी पडली आणि 1 धावेवर समाधान मानावं लागलं. इथे मात्र धावगतीमध्ये चांगल्या प्रकारचा आपल्याला ताळमेळ बघायला मिळाला आणि 1 धावेचे रूपांतर 2 धावेमध्ये केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. यस सचिन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल पॉइंट रिझन मधून ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी घेण्याचा प्रयत्न. नक्कीच 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळत आहे. 3 नॉट 30 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अतिशय सुरेख अशी धावगती बघायला मिळते. दोन्ही पण ताळमेळ खूप चांगल्या प्रकारचा बघायला मिळते. ओमसाहेब पिसे संघाचा 3 धावा धावून पूर्ण केल्यात.
सचिन षटकातील पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत. फलंदाज तयार. चांगला चेंडू होता, अप्रतिम चेंडू. चेंडू पहिल्यांदा खाली राहिला होता बघा, हाफ माइंडने केला होता फलंदाजाने, तो ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. साफ बीट झालाय फलंदाज. इथे मात्र निर्धाव चेंडू फेकतोय सचिन. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर ओमसाई पिशे संघाची धावसंख्या 2/30, 30 रन्स ऑन बोर्ड. यस, पहिलं षटक 13 धावांचं, दुसरं षटक 11 धावांचं, तर तिसऱ्या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 6 धावांचं षटक शशीदादा मात्रे आपल्याला पाहायला मिळतंय. ना अप्रतिम गोलंदाज. मी म्हणालो होतो की सचिनकडे खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी अनुभव आहे, चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे, चांगल्या प्रकारचा खेळ त्याच्याकडे आहे. आउटफील्डमध्ये अतिशय सुरेख असा हा अथलेटिक्स प्लेअर आहे. इथे मात्र गोलंदाजी करताना आपला अनुभव पणास लावतो आणि केवळ 6 धावा करतोय. महत्त्वपूर्ण षटक होतं तिसरं षटक, त्यामध्ये 6 धावा. येणारे 6 चेंडू बाकी, स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक. आणि या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा पटकावे लागतील, कारण समोरील संघ खूप ताकदीचा संघ आहे. मित्रांनो, पहिल्या 5 संघांचा विचार केला तर जॉली कामतगार हा संघ पहिल्या 5 संघामध्ये मोडतोय. यस, शेवटचा अंतिम षटक रजनीश बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पहिला बॉल, या बलेचा बॉल वाईट बॉल आहे, अव्वंतर धाव मिळेल. यस, शशीदादा ज्या प्रकारे तू उल्लेख केला 30 धावा पहिल्या 3 षटकामध्ये आला. आता मात्र शेवटचा षटक आहे. अंतिम षटकामध्ये बिना दिवाळीचे रॉकेट सोडावे लागतील टीम पिसेला. नक्कीच नक्कीच, कारण बघा पहिलाच चेंडू वाईड आला, एक अतिरिक्त धाव मिळते, धावा फलकावर 31 धावा जमा होत आहेत. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू अवैध आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. चंदू बॅक टू द डगआउट. असं वाटलं की या ठिकाणी आपण मिड विकेटच्या वरून चेंडू जाईल की काय. बघा हवा दमट आहे किंवा हवेत गारवा आहे, त्याच्यामुळे चेंडू बराच काल हवेमध्ये राहिला, वेळ मिळाला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला आणि अतिशय अचूक असा झेल, एक सॉफ्ट डिसमिसल बघायला मिळाला. चंदू हा त्या ठिकाणी झेलबाद झालाय. यस, अगदी बरोबर आहे शशीदादा, पूर्णपणे सहमत आहे तुझ्याशी. तुम्ही जर रजनी क्रिकेट खेळताय तर तुम्हाला मात्र अधिक ताकद लावावी लागेल फटका खेळत असताना. गंगामाता गुंदवळी आणि गाव दिवे अंजूर या दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयारीत राहायचं आहे. हा पहिला डाव संपताच आपली या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. गंगामाता गुंदवळी आणि गाव दिवे अंजूर दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयारीत राहायचंय. नवीन फलंदाज विनोद आलाय. या वेळेचा बॉल, एक्झिट काय घडलंय त्या ठिकाणी, बॅटची कडा लागली आहे. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. बॅक टू बॅक सलगचा दुसरा गडी बाद. काय गोलंदाजी करतायत रजनीश. बघा पहिला चेंडू वाईट बॉल टाकला, अतिशय अतिरिक्त धावेची भर दिली होती. त्यानंतर कमबॅक करताना चंदूला त्या ठिकाणी बाद केला आणि लागोपाठ येणारा फलंदाज विनोद हाही देखील त्या ठिकाणी बाद झालाय. आता मात्र हॅट्रिक वर असेल या ठिकाणी रजनीश. यस, विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या बॉलवर पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, मॅन इन रेड कॅप अनिल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गंगामाता गुंदवळी संघाचे अष्टपैलू खेळाडू धीरज म्हात्रे या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. आपण टॉस बॉक्स मध्ये त्यांचं त्या ठिकाणी आपण कटआउट्स बघू शकताय. रजनीश, विकेट हॅट्रिक चेंडू, या वलेचा बॉल, अप्रतिम अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. पूर्णपणे बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू मात्र निर्धाव जातोय. अप्रतिम चेंडू फेकला होता या ठिकाणी रजनीशने. बघा गुड लेंथ वर चेंडू टाकल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने वळला होता. अप्रतिम चेंडूची फेकी. यस, अप्रतिम चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, या वलेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. शशीदादा, आपण या मॅचचा विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये पिसे टीमच्या माध्यमातून वार झाला होता, मात्र आता पलटवार आपल्याला पाहायला मिळतोय. कारण षटक क्रमांक 3 ज्यामध्ये 6 धावा आल्या आणि या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी. बघा अतिरिक्त धाव जर गोलंदाजाच्या खात्यामध्ये जमा झाली नाहीये तर 4 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. पुढचा बॉल, या बलेचा बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतो. चेंडू लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मध्ये
विलास बालू पाटील चेंडूपर्यंत पोहोचल्यात. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 32 32 धावा धावफलकावर झाल्या आहेत. कोण म्हणेल की रजनीश हा स्लॉगवर फेकतोय, कारण आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालाय आणि 2 फलंदाज बाद केलेत आणि त्या ठिकाणी एक धाव त्याने दिली आहे आणि एक वाईटची धाव दिली आहे. यस कमाल धमाल सर्व काही पाहायला मिळते या षटकामध्ये. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू अवैध आहे. विलास बालू पाटील झेल खाली झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. सदानंद. यस सन्माननीय सचिनजी माली, सन्माननीय केतनजी माली, आपण देखील टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस त्या ठिकाणी उडवणार आहोत. यानंतर खूप मोठा सामना बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. गंगामाता गुंदवली आणि गावदेवी अंजूर. बघा टॉप 10चे संघ आहेत. टॉप 10 मधले हे दोन्ही संघ गंगामाता गुंदवली आणि गावदेवी अंजूर. वेलकम सुभाष धुमाल, आपलं हार्दिक स्वागत आहे. केतन माली मानकुळे गावचे युवा उद्योगपती, तसेच आमचे मित्र सचिन माळी यांच्या शुभ हस्ते, तसेच वासू माळी हे देखील वासू भोई माफ करा यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. खूप मोठा सामना आहे. गंगामाता गुंदवली आणि गावदेवी अंजूर नाणेफेक करण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज आहेत. टॉस बॉक्समध्ये या स्पर्धेचे एक मुख्य समालोचक मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. खूप खूप धन्यवाद शशी दादा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील जॉईन व्हा. आमचे मान्यवर या ठिकाणी जॉईन झाले आहेत. सो प्लीज गंगामाता गुंदवली टीमचे कॅप्टन आपण देखील या. म्हणून रिजेक्ट करून ठेवलं असं घेणार. तर आमचे मान्यवर त्याचबरोबर दोन्ही टीमचे कॅप्टन देखील टॉस बॉक्समध्ये जॉईन झाले आहेत. आपण टॉस या ठिकाणी उडवणार आहोत. मात्र टॉस उडवण्याआधी जे नाणं स्पेशली या स्पर्धेच्या निमित्ताने बनवलं गेलंय ते आधी आपण पाहूया. एका बाजूला बाला मामा चषक, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गुरुदत्त 40+. यास बाल्यामामा चषक असं म्हणणं आहे आणि ते चालय. मी पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हा. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय टीम गावदेवी अंजूरच्या कॅप्टनने. कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस जिंकलाय, काय करणार? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो घेतलाय याच्या मागे काही खास कारण? चेस करायला आवडतो. नक्कीच. मात्र समोरील संघाचा विचार केला तर एक चांगला संघ आहे. या टीमला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 पर्यंत. कसं वाटतंय आयोजन नियोजन? गुड. धन्यवाद. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. त्यानंतर टीम गंगामाता गुंदवलीचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. प्रथम तर मला हे सांगा की चालू हंगामाचा जर विचार केला तर तुमचा संघ ज्या प्रकारे परफॉर्मन्स करतोय ॲज अ कॅप्टन, तुम्ही तुमच्या संघासमोर सॅटिस्फाईड आहात का? हां, थोडंफार आहे, जास्ती नाही असं. नक्कीच. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंकडून काय अपेक्षा असतील? नाही, आता तरी तयारीत आले आहेत. चांगली संघ आहे समोर. पाहूया, आम्हाला जे पाहिजे होतं तेच मिळालं आहे, फलंदाजीच मिळाली आहे. तर आम्ही 40+ करायचा प्रयत्न करू.
आयोजन नियोजन सलग हा 4था दिवस, नक्कीच मागच्या मॅचेस देखील पाहिल्या असतील, कसं वाटतंय? आमची स्पर्धा आहे, मामांच्या नावावर आहे, तर चांगलं आयोजन आहे. आणि गुरुदत्त हिरवा चौदा समजा त्यांचं आहे ग्राउंड, तखोरवर तालुक्यात त्यांचं नाव आहे ग्राउंडचं. चांगलं आयोजन आहे. तर नक्कीच तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात करायची आहे. सो कॉम्बॉक्स मधून मी तुम्हाला टॉस बॉक्स मधून मी तुम्हाला घेऊन चलतोय या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. खूप खूप धन्यवाद संदेश. तर मोठ्या 2 संघामध्ये नाणेफेक झाले. गंगामाता गुंदवळी वर्सेस गावदेवी अंजूर. गावदेवी अंजूर ऑन द टॉस इलेक्टेड फर्स्ट फील्ड. क्षेत्ररक्षण स्वीकारले गावदेवी अंजूर आणि गंगामाता गुंदवळीला या ठिकाणी फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. चला आपण जाऊया या ठिकाणी व्यासपीठावर आपण एक सन्मान करून घेत आहोत. या ठिकाणी अविन माळी यांच्या शुभ हस्ते आपण एक सन्मान करून घेत आहोत. व्यासपीठा विराजमान आहेत. आपण बघितलं मानकोळी गावचे सचिन माळी, युवा उद्योगपती, 4था हिरवा संघाचे एक अष्टपैलू खेळाडू सचिन माळी यांचा आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेत आहोत. अविन माळी यांच्या शुभ हस्ते गुरुदत्त 40+ मानकोळी आयोजित सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांच्या सन्मानाने ठेवलेली ही स्पर्धा. खूप खूप धन्यवाद सचिनजी. त्यानंतर मानकोळी गावचे एक युवा उद्योगपती, समाजसेवक, एक उत्कृष्ट खेळाडू केतन माळी यांचं देखील आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेत आहोत. मी पुन्हा एकदा अविन माळी आपल्यास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा देखील सन्मान करून घ्यायचा आहे. आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकताय केतन माळी यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद केतनजी. स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आपलं हार्दिक स्वागत आहे. चला आपण मैदानाकडे वळूया. अगदी 33 धावांचे एक माफक आणि एक क्षुल्लक आव्हान. चांगला चेंडू होता, अगदी ग्राउंडेड केलेला चेंडू होता. लॉंग ऑनवर क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न. त्यानंतर आपण लगेचच सन्मानाकडे वळूया. एक मोठा सन्मान नक्कीच या स्पर्धेचे मुख्य आयोजकांमधील एक, या स्पर्धेचे एक मुख्य शिलेदार धीरजी म्हात्रे, गुंदवडी गावचे एक युवा उद्योगपती, तसेच गंगामाता गुंदवडी संघाचे एक अष्टपैलू खेळाडू धीरज म्हात्रे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करून घेत आहोत. मी सुनील माळी आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते धीरज म्हात्रे यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घ्यायचं आहे. बाळ्यामामा चषक 2024 या स्पर्धेचे मुख्य आयोजक धीरज म्हात्रे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. पहिल्या षटकाची सुरुवात आहे. मधुकर बजागे शिक्षक, आमचे मित्र, आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू. अगदी स्क्वेअर लेगकडे चेंडू सरसावतोय आणि काही टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. अगदी लो स्कोरिंगचा सामन्याने पहिल्या षटकामध्ये जर बघितलं काही चेंडू शिल्लक आहेत आणि धावा फलकावर लावले आहेत ते आतापर्यंत 12 रन्स ऑन बोर्ड. चांगली फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज विनोद आणि शैलेश. गोलंदाज मधुकर खराब चेंडूची फेकी केली, चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न केला. थोडासा या ठिकाणी फटका फसला होता, पण तो नो मॅच मध्ये चेंडू पाडतो. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील सहज पूर्ण केली जाते. अगदी फुलटॉस चेंडू फेकला होता संदेश जर बघितला आपण. 2 धाव पूर्ण केल्या दोन्ही फलंदाज आणि 2 धावांनी धावसंख्या बदल होतो. धाव होतात 14. फक्त 33 धावा करायच्या आहेत आणि पहिल्या षटकाची सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावा झाल्या आहेत त्या 14. पुन्हा एकदा खराब चेंडू फेकला होता. बघा वाटलं होतं लोअर फुलटॉस चेंडू फलंदाजाला एक संधी दिली होती, पण जजमेंट चुकलाय. चेंडू शरीराला लागून मैदानातच आहे. अगदी जजमेंट चुकलाय. आमचे शैलेश भाऊ पण तिथे हसतायत का चेंडू चुकलाय, कुठेतरी मिस जज झालाय.
ठीक आहे गोलंदाजी आणि आपण जर बघितलं फुलटॉस चेंडू नेहमीच तशा प्रकारचा खेळ बघतो. कधी कधी चेंडू स्टंपवर आदळत आहेत, फलंदाज फसले जात आहेत. दिवस संघ घरी जात नाहीये, जेवण करणार नाहीयेत. केली मला वाटतं 25 डझन आणलेत त्यांनी. माणसं भरपूर आहेत. चांगली पिकलेली केली आणलेत, पसतील लवकर. गुड. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर बघितलं आपण जॉली कामतगर संघाची धावसंख्या बिनबाद 14. या अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय, कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात आणि आज मात्र ओमसाई पीसे टीमचा विचार केला तर रणनीती थोडी वेगळी पाहायला मिळाली. कारण सातत्याने आपण पूर्ण सीझनमध्ये पाहत आलोय की पहिलं षटक जे आहे ते पंढरी पाटील किंवा जगन्नाथ पाटील हे फेकत असतात, मात्र आज मधुकर बजागे यांच्या हातामध्ये चेंडू दिला आणि पहिल्या षटकामध्ये आल्यात 14 धावा. नाही बघा, जवळजवळ अर्ध्यापर्यंत जर पहिल्या षटकात मारली आहे आणि केवळ 33 धावा करायच्या आहेत आणि एकही गडी बाद झाल्याने प्लस पॉइंट असेल तो जाली कामतगर संघासाठी. चांगली सुरुवात करून देताना दोन्ही फलंदाज या ठिकाणी आपण बघतो विनोद आणि शैलेश. दुसऱ्या षटकाच्या हाताने करण्यासाठी एक गोलंदाज येतो. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज विनोद. समोर आहे फलंदाज शैलेश. शैलेश एक चांगला अनुभवी फलंदाज आहे. जर बघितलं आपण आता मात्र ज्या इन्स्ट्रक्शन होत्या, काही ज्या अटी होत्या, काही जे कुंपण होतं ते आता दूर झालेलं आहे. दूरवर क्षेत्ररक्षण थोडासा लोअर या ठिकाणी बॉल टाकला होता, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चुकी होणार नाही आणि सहज सोपा जल टिपला जातोय. पहिला फलंदाज बाद होतोय शैलेश. हादरा पहिली सफलता विनोद याला मिळते. नवीन फलंदाज मैदान येतोय सचिन. सचिन आणि विनोद ही दोन भावांची मैदानात जोडी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बऱ्याचशा अशा भावांच्या जोड्या आहेत. सुभाषजी एक अँडी फ्लॉवर आणि एक ग्रँड फ्लॉवर होती जोडी, जबरदस्त खेळ करायचे. त्याच्यानंतर स्टीवा आणि मार्कवा, स्टीवा युसुफ पठाण, इरफान पठाण, कुणाल पांड्या आणि हार्दिक पांड्या सध्याची जोडी आहे. नक्कीच भाऊ पाटील आमचे संदेश पाटील ते देखील भाऊ या 40+ मध्ये खेळत आहेत. क्या बात आहे. आणि एक आहे रत्नाकल म्हात्रे आणि शशिकांत म्हात्रे दिवसपूर दिवस संघामध्ये खेळत आहेत. बघा अशा जोड्या आपण घेत राहूया. चांगला चेंडू फेकला होता. एक धाव पूर्ण केली जाते. दोन धावा पूर्ण करतायत गुंदवली आणि अंजूर. आपली ऑफिशियल या ठिकाणी नोंदणी करून घ्यायची आहे. काय फटका खेळला, प्रतिम फटका खेळला बघायचा आहे आपण. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळला होता हा फटका आणि 4 धावा या ठिकाणी मिळतात. बघा थोडासा आड आहे पण आपण टीव्ही स्क्रीन बघूया. चेंडूला ना अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू असं वाटलं होतं की षटकार होती ही गाय, पण अगदी क्षेत्ररक्षकाच्या समोर चेंडू पडला होता. झेल टिपण्याचा प्रयत्न देखील केला नाही. चेंडू एका टप्प्याने सीमेच्या बाहेर गेला. 4 धावांचा. खरं तर कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. अशा प्रकारच्या कॅचेस ज्या आहेत त्या तुम्हाला घ्याव्या लागतील. बघा संदेश, जर आपण बघितलं थोडंसं या ठिकाणी धावा कमी आहेत, म्हणजे कमी धावसंख्येचा तुम्ही या ठिकाणी पाठलाग करत आहेत, तर अशा धावा डिफेन्स करणं खूप महत्वाचं आहे. यस, अगदी बरोबर आहे. तुमच्याकडे जर बॅलन्स कमी आहे तर खर्च देखील कमी करावा लागेल. त्याला असं आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे,
चादर पाहून हात पाय पसरावेत. मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतोय आणि काय जज करताय क्षेत्ररक्षक. संदेश बघितला आपण, अगदी जबरदस्त फटका खेचला होता. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता, अचूक जजमेंट टिपला आणि चेंडूला हलक्याशा आपल्या हाताच्या उंचलीमध्ये त्या ठिकाणी टिपलाय आणि फलंदाज बाद झालाय सचिन. दोन फलंदाज बाद झाले त्या षटकामध्ये. बघा 32 धावा पटकाव केलेल्या आहेत त्या ओमसाहेब पिशेचं. 33 धावेचं आव्हान होतं आणि जर बघितलं पहिल्या षटकामध्ये 14 धावा या ठिकाणी ठोकल्या होत्या कामतगर संघाने. पण दुसऱ्या षटकाची सुरुवात विनोदने काय केली, पहिल्या षटकात पहिल्याच चेंडू त्या ठिकाणी विकेट घेतल्यानंतर 2-4 अशा प्रकारे धावा दिल्या आणि नंतर चौथ्या चेंडूवर त्याने एक मोठा फलंदाज बाद केला आहे. 2 नॉट 20 धावा धावफलकावर आहेत. नक्कीच अजूनही 14 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 14 बॉलवर 13 धाबांची आवश्यकता आहे. नक्कीच सामना थोडासा झुकल्यासारखा वाटतो, कारण ज्या प्रकारची बॅटिंग लॉबी आहे ज्या कामतगर संघाकडे, तशा प्रकारचा जर खेळ बघितला तर आपण थोडासा जो तराजू आहे तो कामतगर संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय. पण क्रिकेटमध्ये अशा बाकी ते करणं उचित ठरणार नाही. सुभाष धुमाल. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगला फटका त्या ठिकाणी विलास भालू पाटीलच्या बॅटमधून आलाय. मात्र सिंगल, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. अगदी बरोबर उल्लेख केला त्या ठिकाणी शशीदादा मात्रे. पारड जे आहे ते जड पाहायला मिळते जॉली क्लब कामतगर टीमचा. यानंतर जो सामना होणार आहे खूप मोठा सामना आहे. जर बघितला टॉप 10 मध्ये दोन्ही संघ आहेत, गंगामाता गुंदवली आणि गावदेवी अंजूर. गावदेवी अंजूरनं टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि गंगामाता गुंदवलीला त्या ठिकाणी फलंदाजीसाठी पाचारण केलाय. मोठा फटका खेळला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. मिडॉपला क्षेत्ररक्षण होते, दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय, काही होऊ शकतंय. पण रननी बिटवीन चेंडू थोडासा उशिरा पोहोचतोय. जर बघितलं आपण ज्या प्रकारे चेंडू फेकला होता क्षेत्ररक्षकानं, थोडासा उशीर झाला आणि 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. दोन षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जॉली कामतगर संघाची धावसंख्या झाली आहे ती 23 रन्स ऑन बोर्ड. नक्कीच त्या दरम्यान उद्योजक कासने नाना गोंधली साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या आहेत. खूप खूप धन्यवाद नानाजी गोंधली. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. त्या ठिकाणी आपण व्यासपीठावर विराजमान असलेले गंगामाता गुंदवली संघाचे अष्टपैलू खेळाडू अरविंद म्हात्रे यांचा आपण सन्मान करून घेत आहोत. मी अविन माले आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते अरविंद म्हात्रे यांचा आपण येतोय स्वागत आणि सन्मान करून घ्यायचं आहे. वेलकम विष्णुदादा पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. आमच्या दिव्यांजू गावचे समाजसेवक आणि क्रिकेटचे असीम चाहते आहेत. नक्की दिवा स्पोर्ट दिवा संघाला या ठिकाणी बॅकअप करण्यासाठी आलेले आहेत. वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा हव्यात 10. 10 रन्स टू नीड. तिसऱ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी येतोय गोलंदाज जगन्नाथ पाटील. थोडंसं मॅजिकल षटक हाताळावं लागेल. या षटकात जर एक किंवा 2 धावा जात आहेत तर शेवटच्या षटकात थोडंसं या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा खेळ बघण्याची संधी मिळेल प्रेक्षकांना. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यस, चेंडू मात्र स्क्वेअर लेगला उचलला जातोय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो झालाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत.
वेलकम वेलकम वेलकम. दरम्यान मित्रांनो, या ठिकाणी आगमन झालेलं आहे या स्पर्धेचे मुख्य आयोजक गुंदवली ग्रामपंचायत माजी उपसरपंच तथा एक युवा नेता, युवा नेतृत्व सन्माननीय सुमितजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी गुरुदत्त मानकोली 40+ संघाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वेलकम वेलकम वेलकम. यस मित्रो, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते अर्थातच सुरेश बालमामा म्हात्रे साहेब त्यांचे सुपुत्र टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता. सन्माननीय सुमित शेठ म्हात्रे यांना टेलिव्हिजन स्क्रीनवर दाखवलं जात आहे. अगदी वेलात वेल काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. षटकातील पुढचा बॉल जगन्नाथ पाटील या बॉलर्स देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरेल का? यष्टीरक्षक थ्रो कलेक्ट करत नाहीये, अन्यथा कदाचित मैदान सोडावं लागलं असतं त्या ठिकाणी विलास बालू पाटीलला, परंतु सेफ आहे. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेले आहे आरसी पाटील फाउंडेशन संघाचे उत्कृष्ट खेळाडू प्रदीपजी पाटील, तसेच ऑलराऊंडर अशोक पाटील व माजी उपसरपंच तथा एक क्रिकेटच्या असीमच्या ते समाजसेवक इंद्रजित पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि विशेषतः दिवा स्पोर्ट दिवा संघाला या ठिकाणी बॅकअप करण्यासाठी आलेले आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आरसी पाटील फाउंडेशन संघाचे सर्व खेळाडू प्रदीप पाटील, अशोक पाटील आणि इंद्रजित पाटील. नक्कीच विकेट हॅट्रिक त्याचबरोबर षटकार हॅट्रिकसाठी 555 रुपयाचा पारितोषिक आहे. सन्माननीय उद्योजक नाना गोंधली यांच्या माध्यमातून, आणि हे पारितोषिक त्यांनी सीझन चालू झाल्यापासून पहिल्या बॉल पासून लावलंय. अर्थातच संपूर्ण सीझनसाठी हे पारितोषिक लावलं गेलंय. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका चांगला आहे, चेंडू थांबत नाहीये, निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. कामतगार संघा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आपण पाहू शकताय या ठिकाणी उपस्थित झालेले प्रमुख पाहुणे सन्माननीय सुमितजी म्हात्रे साहेब, सन्माननीय बाळामामा म्हात्रे यांचे सुपुत्र, कुंदवली गावचे एक युवा नेतृत्व, तसेच युवा पिढीचे एक आयकॉन म्हणून ज्यांना संबोधण्यात येतं असे आमचे सुमितजी म्हात्रे साहेब. आपल्या या टीव्ही स्क्रीनवर आपण त्यांना पाहू शकताय. यस, जॉली क्लब कामतगर टीमने सामना